काय झालं, पडायचं एवढं बघताय ना, नाही ती पडणार. प्री वेडिंगचा शेवटचा फोटो घेताना सगळा सेटच आमच्याकडनं झाला असता. तर आज होता गणेश दादांचा प्री वेडिंग. मग काय सकाळी दररोज 9-10 वाजता उठणार मी. शूटच्या दिवशी तेवढा किती वाजता शूट असतो ते लवकर उठून जातो. 4:30ला उठलो आणि कडेगावच्या दिशेने निघालो. कडेगावात गेलो, सगळी गँग गोळा केली आणि पहिल्यांदा जाऊन नवरदेवांना घेतलं उपाय माहिनीतनं. जसं जसं सूर्य उरायला लागला तस थंडी जरा कमी वाजायला लागली. आता म्हणलं जरा बरं वाटायला लागलं. ज्यांनी चहा प्यायला गाडी थांबवायला लावली ते शेवटी आत अडकून बसले. थोड्या वेळानं त्यांना कसं तरी बाहेर काढलं. सगळेजण चहा पेलो आणि निघालो लोकेशनच्या दिशेने. लोकेशन म्हणजे कुठली तर पहिलं संगम माऊली मंदिर, सातारा. आता तिथं पोहोचलो तर संगम माऊलीचं मंदिर 2 दिवसापासून सुरू केलेलं शूटसाठी आणि असलं भारी वातावरण झालेलं की बास. सगळे कॅमेरा वगैरे घेतला आणि मंदिरात पोहोचलो तर एवढी गर्दी पण नव्हती जशी कायम गर्दी असते, कारण अजून लोकांना काय माहित नाही की मंदिर चालू झालंय ते. जिथं फ्रेम ओके भेटेल तिथं शूट केला आणि मंदिरा बसला शूट संपवला. मंदिरा बसला शूट संपल्यावर संगम माऊलीला येणार प्रत्येकाला ही जागा माहित असेल, इथनं वर जायला लागतं. कसं हौद जायचं, वर जाताना डोक्याला तटेल ही भीती. संगम माऊलीला लेट पोचल्यामुळे आम्हाला इथं काय जास्त शूट करायला वेळ मिळणार नव्हता, त्यामुळे इथलं शूट पटपट संपवायचं होता आणि इथलं शूट संपवून आम्हाला पुढचं लोकेशन गाठायचं होतं. मग शेवटचा शूट आम्ही खाली पायऱ्यांवर घेतला आणि विकी भाईनं मी तिथल्या शूटचा एंड केला. जाता जाता कांदा पोह्यांचा नाश्ता केला आणि संगम माऊलीला बाय बाय म्हटलं. आम्ही पोहोचलो आमच्या नेक्स्ट लोकेशनला. नेक्स्ट लोकेशन ठोसेकरचा धबधबा. आता कपलचं चेंज करूच तर आम्हाला मोकळा वेळ भेटलेला, तोपर्यंत थोडा आराम केला, इकडे तिकडे फिरलो. त्यांचा आवरून झाल्यावर निघालो धबधब्याकडे. आता तिकडे खाली जातानाच पायऱ्या उतरताना कळलेलं की येताना चांगलीच जिरणार आहे म्हणून आमची, कारण उन्हाचा चांगलाच वर्ण तडाखा लागत होता. धबधब्याकडे जाताना धोक्याची सूचना म्हणून बोर्ड लावलाय आणि मयत लोकांना नावं त्या बोर्डावर लिहिलेत. आता आत गेल्यावर पाण्यात उतरल्यावर असं वाटलं कोणतरी फ्रीज मधलं पाणी तिथं खाली ओतलं, एवढं गार पाणी लागत होतं. एवढे एफर्ट्स घेतल्याबरोबर तिथला शूट पण तसा चांगलाच झाला आणि तिथला शूट संपून आम्ही निघालो आमच्या पुढच्या लोकेशनसाठी. पोहोचलो चायकेवाडीत. आता चायकेवाडीत गेल्यावर त्या ड्रोनकडे बघून तुम्हाला कळत असेल की तिथं वारं किती असेल, पण तिथला सुद्धा सगळ्यांचा शूट चांगला झाला. फोटो पण बाहेर निघाला आणि व्हिडिओ शूट पण चांगला भेटला. तिथलं शूट संपून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट लोकेशनला, उरमुडी डॅमला. आता उरमुडी डॅमला पोहोचल्यावर नवीन एक लोकेशन आम्हाला गावली. आता किती जणांनाही माहिती आहे मला नाही माहिती, आमच्यासाठी आम्ही पहिल्यांदाच इथे शूट करत होतो, पण लोकेशन एकदम एस्थेटिक होती, भारी शूट भेटत होतं. तिथं पण फ्रेम्स वेगवेगळ्या घेतल्या. तासभर नवीन लोकेशनवर शूट केल्यानंतर तिथला शूट संपून आम्ही बाहेर बोटिंगसाठी आलो. बोट मधला शूट ड्रोन मध्ये घेतला आणि सगळा शूट संपून आम्ही येऊन मागे मस्तपैकी चहा पिलो, थोडासा आराम केला. आता प्री वेडिंग शूट मधला शेवटचा फोटो स्लो शटरवर काढण्यासाठी कॅमेरा गिम्बलवर सेट केला, प्रॉपर सेटिंग लावली, कात्याला आग लावली आणि तारेनं कात्या फिरवला. आता ह्यात झाला खरा पिक्चर. मागं जे वाळलेलं गवत होतं त्यानं लगेच पेट घेतला आणि बघता बघता मोठी आग लागली. ती आग जर माग गेली असती तर सगळं सेट झालं असतं, पण नशिबानं साथ दिली आणि लवकर ती आग विझली आम्हाला. आता ठरवलं की इथनं पुढं काय असा फोटो कधी काढायला जायचं नाही आणि हो फोटो आमच्या कायम लक्षात राहणार. ह्याच्याबरोबर जो झालेला किस्सा आहे तो सगळ्यांच्याच लक्षात राहणार, आमच्या काय तिथल्या सगळ्यांच्याच लक्षात राहणार. आता तिथलं सगळं संपून आम्ही आलो जेवायला मानस हॉटेलमध्ये. येता मस्तपैकी जेवण केलं आणि धरला घराचा रस्ता आणि ह्याच्याबरोबरच आमचं प्री वेडिंग शूट संपला.